आम्ही कुठले आहेत? आम्ही बुरुंजवाडीचे आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो. तो काल रात्री आम्ही उशिरा झोपलो, टेंट वगैरे लावला आणि रात्रभर एवढी छान झोप आली ना आम्हाला टेंटमध्ये. आणि आता सकाळी उठलोय तर ते शेजारी बायका वगैरे बसल्यात, त्यांचं चालू होतं केव्हाचे गप्पा आम्ही ऐकत होतो. हे लय भारी टेंट आहे, काय तंबू आहे तंबू, त्याला काय तेव्हा 2 मिनिटात लावायचा, कुठेही निघायचं, एकदम भारी. आणि तुम्ही गप्पा चालल्यात त्यांच्या. तर अजून आता उठलोय आम्ही. आता इथे एक घर आहे त्यांच्या इथे, आंघोळीला वगैरे जाणार आहे, आंघोळ करणार आहे, आवरून परत चालायला लागणार आहे. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ओ तुम्ही काय करताय? हे आता तंबू काढायला लागले. तंबू त्यांचं ऐकून ऐकून ते झालंय. हे आता टेंट काढायला लागलेत. इथे अजिबात टेन्शन राहत नाही कसलंच की बाबा कोण येतंय कोण बघतंय काय. स्वतःची एकदम प्रायव्हसी व्यवस्थित आहे, जेणेकरून सिक्युरिटी म्हणायला हरकत नाही. असंच लावायचं, म्हणजे फक्त तसंच लावलं तरी छान हवा येते आतमध्ये. सगळे म्हणतात आपल्याला असलं घ्यायला पाहिजे होतं. भारी येतील. हा मच्छर पण नाही येत काय नाही, सिक्युरिटी टेन्शन नाही राहत, काय चोरी जायचं काय नाही, बिचू काटायची पण भीती नाही ना. असं काय ते खालून पण आम्ही आमचं चाललंय वारीला. आमची दिंडी गाडी. माझं माहेर आहे जिरेगाव. माझं माहेर जिरेगाव आहे. ब्लँक गोदडी काढली. हा एवढंच बसतं पॅक होत, एवढं छोट असं पॅक होतं पिशवी मध्ये. नाही इथूनच कंटिन्यू करतोय, दरवर्षी इथेच येतो आम्ही, मग आज इथूनच चालू केलं. काय गाड्या मारतो, ब्लँकेटच्या गाड्या नाही मारत, दे टाकून. ऐक ना, मानवरा घरी कधी गोदड्या काढत नाही बरं का. आता आणि इकडे काय काम चाललं कळते का, घे आणि त्याच्यात कोंब. हे सगळं गाडीत टाकणार, पायी चालणार. हे काय हावाला गाडी घेऊन जाणार पुढे, कुणा एक जण ना घेऊन जाणार. हा तुमची कोणती दिंडी आहे? लोकेशन कुठले? गाव विठ्ठलवाडी. शिक्रेपूरचे आहेत का तुम्ही? मग आम्ही कुठले आहेत? आम्ही बुरुंजवाडीचे आहेत. रुके रुके हा टेमगिरे माहिती हो? हा माहिती की, म्हणतो म्हणलं काढू ना, आंघोळ बिंघोळ करून येते आवरून. हा का हाय ना ते टेन्शन. हा घेतले आम्ही, पुण्यात घेतले. काका काय म्हणत होती का रात्री आम्हाला? काय? मी तुम्हाला गंमत सांगते, गाडी चालू करू दे कॅमेरा. आम्ही ना इथून आलो बरं का, आमचं डिस्कशन चाललं होतं इथं थोडं वावरात जायचं. म्हणते इथं नका बसू. आम्ही म्हटलं ते नाही टाकून देत काही नाही. म्हटलं का काका, म्हणजे थोडं लांब जाऊन बसा. म्हणलं लांब बसायला नाही आलं. पण त्यांना वाटलं वॉशरूमला बसतोय आम्ही. म्हटलं आमची झोप नाही मोडली, आम्ही नुकतंच आलो होतो तेव्हा. आम्ही एवढं हसलो, त्याच्या अर्धा तास हसत होतो. या व्हिडिओ मध्ये घ्या. सगळे येत होते त्यात, सगळे जण. प्रत्यक्ष बापा हर्षदा जाधव. हा कवरही राहत. मी मरून मी माझी पोरं बघत बसते. कवरही राहत. काय आहे बघा तुम्हाला दाखवू का? तरी विठ्ठलवाडीची दिंडी आहे बरं का. आम्ही बुरुंजवाडीचे आहेत, तर मग त्यांना समजल्यानंतर म्हणले आमच्या सगळ्या दिंडीचा एक व्हिडिओ काढा. तर यांच्या सगळ्यांचा एक व्हिडिओ मी काढलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्या ब्लॉग मध्ये ऍड करते. बोला रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आम्ही इथे झोपलो होतो, तिथून उठलो. तिथे शेजारी पाठीमागे बंगला होता, त्यांच्या इथे गेलो, आंघोळ वगैरे करून आलो. त्यांना आंघोळीला मग थोडीशी जागा द्या बरं का, मग दिली त्यांनी. तर आता आम्ही साडी वगैरे घालून आलो तिथून, आणि ज्वेलरी म्हटलं इकडे इकडे आल्यावर घालता येईल. आणि मग आम्ही एवढ्या सगळे ज्वेलरी घेऊन ठेवली. मी वेगवेगळं लुक करायचं होतं मला, पण इथे तेवढं आता पॉसिबल नाही आहे, पण आहे तेवढं आम्ही करतोय आमच्याकडून. पण खरंच एकदा तरी आयुष्यात वारी केली पाहिजे आणि हा असा अनुभव घेतला पाहिजे. काहीतरी वेगळाच आहे बरं का. थोडीशी धगधग पण होती आम्हाला, आम्ही गेल्यावर आम्हाला आंघोळीला हो म्हणतील नाही म्हणतील,
तर माऊली आम्ही चाललोय आता उंडवडी पासून बारामतीला आजचा मुक्काम आहे. हे दादा भेटले होते, काय सांगता दादा? ताईंना एकच विनंती आहे, तुम्ही पांडुरंगाच्या दिशेने चाललाय, देव तुमचं चांगलंच करणार आहे, पण लोकांनी जर जे काय बोलतील त्याकडे लक्ष नाही द्यायचं. ते म्हणले देवाला तर- सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा लोकांनी त्रास दिला आहे, पण त्यांनी जर त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं, आज एवढे मोठे संत आहे, देवांचे देव आहे ते, त्यांनी लोकांकडे लक्ष नाही दिलं, आज स्वतः देव सुद्धा त्यांना भेटायला आला. तुम्ही पण स्वतः असं नाही करायचं, लोकांकडे लक्ष नाही दिलं तुम्ही. ते आम्हाला आता तेच म्हणले की लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नका, लोक कसे पण जगून देत नाही. आता आम्ही पायवारी करतोय तरी काही लोक मला कमेंट करून सांगतात गाडीतनं पायवारी करतात का? दादा कशी करतोय आम्ही पायवारी? पायवारी चालू आहे त्यांची. काल रात्री पण दादांनी व्हिडिओ बघितलेला. काल आम्ही व्हिडिओ बघितला, नशिबाने पांडुरंगाने ते त्यांना हातची गाडी घालून दिली, मी स्वतः त्यांना ओळख सांगितली, त्यामुळं आज देवाने त्यांची आमची भेट घालून दिली. थँक्यू. त्याच्यामुळे तुम्ही काहीही बोला, जे आमच्या बाजूने बोलणार आहेत ना, असे भरपूर लोक आहेत, सगळे आम्हाला जेवढे भेटतात ना ते सगळे सांगतात तुम्ही करत राहा. तर लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि कुठेतरी 1-2% असतात खराब लोक, पण बाकी 98-99% लोक चांगले आहेत हे आम्हाला कळतंय वारीत आल्यावर पण आणि आमच्या कमेंट सेक्शन मध्ये पण. तर रामकृष्ण हरी माऊली. आणि आम्हाला माहिती आहे आम्ही काय चांगलं करतोय, चांगल्या गोष्टी करतोय, तर तुम्ही उगाच नावं ठेवू नका. आमच्या सोबत ना कोणी कॅमेरामॅन आहे ना कोणी आहे, आम्ही दोघी चाललोय. आणि असं नाही की आमची कुठली एक वारी आहे, एक दिंडी आहे, आम्हाला वाटेल त्या दिंडीत जातोय, वाटेल त्या ठिकाणी थांबतोय. सगळे वारकरी आपलेच, असं सगळ्या वारकऱ्यांमध्ये प्रत्येक दिंडीत मिक्स होतोय. आम्ही पुढे चाललोय, तसे नवीन वारकरी आम्हाला भेटतायत आणि सगळ्यांसोबत आमची गाठभेट होते आणि हेच आम्हाला पाहिजे होतं. तुम्ही म्हणताल आता वारीला गेले तर नटापटा केलाय, रोजचं आवरायचं काय आलंच पाहिजे, देवाला चाललोय आम्ही, आवरून नको जायला तर आणि कसं. आम्ही रोज आवरणार, रोजची रोज आमची लुक तुम्हाला बघायला मिळणार. असं नाहीये की आम्ही फक्त घरीच आवरून बसलोय घरीच आवरून बसणार, किंवा रील रील बनवणार बस. नाही, रील बनवण्यापुरतं आवडतो असं नाहीये. आम्ही आमच्या देवाला चाललोय तर छान नटून, जसं म्हणतात की देवीला जाताना देवीसारखं नटून गेलं पाहिजे, तसं आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पालखीला चाललोय, तिथे पण नटून थटूनच जाणार. आपला सण आपण नेहमी उत्साहात साजरा केला पाहिजे आणि आम्ही आमची संस्कृती अजून नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ना की नुसतं व्हिडिओ आणि फोटो काढायला वारीमध्ये चालतो. ते आम्ही सकाळी जसं चालायला लागलोय ना, तसं अजून नाश्ता वगैरे काहीच नाही केलंय, कुठेच नाही थांबलोय जेवायला. एका ठिकाणी फक्त चहा घेतलाय आणि तसंच चालतोय. बाकीचे खरंच वारीतला चहा होता. आम्ही खरंच वारीत जे देतात ना तो चहा पिलो, पण एवढा भारी होता. आम्ही त्याच्या आधी पैशांनी चहा पिलो, विकत घेतला पण त्याला खराब. जरा पण टेस्ट नव्हती. हिने तर एक घोट पिली आणि टाकून दिला. म्हणजे असं नाहीये, चव नाही लागली आपल्याला चालायचं एवढं, तब्येत नाही नीट राहिली तर काय फायदा, म्हणून मी 10चा घेतला होता, नाही आवडला टाकून दिला. त्यानंतर पुढे आलो, छान चहा होता, खूप छान होता. म्हणजे असं वाटत नव्हतं की ते आपण एक त्यांनी वाटायला आणला म्हणून काहीतरी केलंय असं नाही, एकदम क्वालिटी आणि चहा विकतपेक्षाही छान होता. छान होता. आणि तो एक कप आम्ही पिलोय आणि चिप्सचा पुडा खाल्लाय. आणि त्याच्यावर चालतोय आम्ही. छान वाटतं आम्हाला. सगळेजण आम्हाला विचारतात जेवायचं का जेवायचं, एवढं लोक भेटतात, फोटो व्हिडिओ काढतात ते. पण आम्ही म्हणलं जेवायचं नाही, हे पालख्या सगळ्या थांबल्यात, दुपारचं जेवण ते बनवणार आहेत आणि जेवण करून पुढे येणार आहेत. त्याच्या आधी आम्ही बारामतीला पोहोचणार आहे, कारण आम्ही नॉन स्टॉप चालतोय. त्याच्यामुळे तुम्ही काहीही बोला, जे आमच्या बाजूने बोलणार आहेत ना, असे भरपूर लोक आहेत, सगळे आम्हाला जेवढे भेटतात ना ते सगळे सांगतात तुम्ही करत राहा. तर लोकांकडे लक्ष देऊ नका. आणि कुठेतरी 1-2% असतात खराब लोक, पण बाकी 98-99% लोक चांगले आहेत हे आम्हाला कळतंय वारीत आल्यावर पण आणि आमच्या कमेंट सेक्शन मध्ये पण. तर रामकृष्ण हरी माऊली. आणि आम्हाला माहिती आहे आम्ही काय चांगलं करतोय, चांगल्या गोष्टी करतोय, तर तुम्ही उगाच नावं ठेवू नका. आमच्या सोबत ना कोणी कॅमेरामॅन आहे ना कोणी आहे, आम्ही दोघी चाललोय. आणि असं नाही की आमची कुठली एक वारी आहे, एक दिंडी आहे, आम्हाला वाटेल त्या दिंडीत जातोय, वाटेल त्या ठिकाणी थांबतोय. सगळे वारकरी आपलेच, असं सगळ्या वारकऱ्यांमध्ये प्रत्येक दिंडीत मिक्स होतोय. आम्ही पुढे चाललोय, तसे नवीन वारकरी आम्हाला भेटतायत आणि सगळ्यांसोबत आमची गाठभेट होते आणि हेच आम्हाला पाहिजे होतं. बस आमची वारी. त्यात तुम्ही म्हणताल आता वारीला गेले तर नटापटा केलाय, रोजचं आवरायचं काय, आलंच पाहिजे, देवाला चाललोय आम्ही, आवरून नको जायला तर आणि कसं. आम्ही रोज आवरणार, रोजची रोज आमची लुक तुम्हाला बघायला मिळणार. असं नाहीये की आम्ही फक्त घरीच आवरून बसलोय, घरीच आवरून बसणार, किंवा रील रील बनवणार बस. नाही, रील बनवण्यापुरतं आवडतो असं नाहीये. आम्ही आमच्या देवाला चाललोय तर छान नटून, जसं म्हणतात की देवीला जाताना देवीसारखं नटून गेलं पाहिजे, तसं आम्ही संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, पालखीला चाललोय, तिथे पण नटून थटूनच जाणार. आपला सण, आपला उत्साह काय होतं, आपला सण आपण नेहमी उत्साहात साजरा केला पाहिजे आणि आम्ही आमची संस्कृती अजून नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ना की नुसतं
व्हिडिओ आणि फोटो काढायला वारीमध्ये चालतो. आता दादा भेटले म्हणून कॅमेरा चालू केला, नाही तर कॅमेरा चालू केला नव्हता. बघा ना, रांगोळी किती सुंदर काढली आणि त्याच्यामध्ये लिहिलंय माझी मराठी शाळा वाचवा. एक चांगला संदेश दिलेला आहे याच्यामध्ये. वाव, याच्यामध्ये व्हिडिओ आहे, व्हिडिओ. हा, अरे कुठली दिंडी आहे माऊली? माऊली 138 नंबर आहे. कुठल्या गावची? खेड राजगुरुनगर. आपल्या इकडचेच आहे. इकडचीच आहे मग. हो. आम्ही शिक्रापूरचे. शिक्रापूरचे. शिक्रापूरचे आहे का? हा होय. हा. घ्या येडीव काढून आमचा. नाही काढते, व्हिडिओ काढतो ना. असं आहे का? रांगोळी लय छान काढली होती आता त्या ठिकाणी. मस्त होती. मराठी शाळा वाचायचा आपला तो पिक्चर होता, क्रांती ज्योती विद्यालय. बघितलेलं. हा, बघितलेला. मी आहे ना, जेव्हा लहान होते ना, शाळेत दिंडी निघायची शाळेतली, त्यावेळेस असल्यामुळे नाही पुढेच उभे नाही, करायचे. मी पुढेच असायचे आणि मला ह्या गोष्टींमध्ये लई ना, डान्स असू दे किंवा वारीचं काय असू दे, कुठलाही इव्हेंट असू दे, कार्यक्रम, मी सगळे पुढे असायचे. आणि त्यातली त्यात आम्हाला गाणे म्हणायला लावायचं. दिंडीला मी काष्टा बिष्टा घालून पुढे असायची नेहमी. त्यातलं एक गाणंही म्हणते बघा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. मला आहे ना त्या या गाण्यामधल्या 2च लाईनी येतात, त्या आजीला येतात. आजी म्हणा तुम्ही, चला. आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला, आट्या पाट्या सुवर्णाच्या गोट्या डाव मांडीला, विटी दांडू सुवर्णाचा चेंडू डाव मांडीला. विटी दांडू सुवर्णाचा चेंडू अगदी मांडला. हा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. तर वारीत चाललोय ना, वेगवेगळ्या दिंड्या भेटतात, वेगवेगळी माणसं भेटतात, कोणी आमच्या जवळची भेटतात, कोणी लांबची भेटतात. माऊली सगळे आपलीच लोक आहेत, सगळे वारकरी आपले. सगळे वारकरी आपलेच आहेत. आणि एवढं चालतंय ना, म्हणजे असं काहीच वाटत नाही बरं का, चालल्यासारखं. पाय दुखत नाही, काय नाही. मी खरं सांगू का, सगळ्या वारकऱ्यांची ना त्या विठ्ठलालाच काळजी आहे. अजिबात ऊन पडत नाही. किती टाइम झालाय, कडक उन्हाचा टाइम झालाय, पण इतकी भारी गार सावली आहे ना. आणि जर लांब लांब पर्यंत बघितलं ना, सगळे वारकरीच वारकरी आहे. म्हणजे वाटतच नाही आपण एवढं चाललोय. आम्ही सकाळपासून चालतोय ना, अजिबात पण आणि वाटत आता आम्ही नाही. 12 पोहोचत आलो ऑलमोस्ट. 4 दिवस झालं पालखी निघाली आहे माऊली. जेव्हा पालखी निघायच्या टायमिंगला पाऊस जो थांबला होता, त्यानंतर पाऊसच नाही झाला. आणि आज आता बारामतीच्या अर्ध्या रस्त्यात आलोय आणि रिमझिम बारिश चालू झालेली आहे, पाऊस पडायला लागलाय. एवढं छान वाटतंय, एवढं छान वातावरण झालंय त्याच्यामध्ये. हा बारीक बारीक पाऊस आणि सगळी वारकरी मंडळी सगळीकडे जिकडे तिकडे मस्त वाटते. हा आनंद फक्त वारीतच भेटतो बरं का.